आता याच्यामध्ये टाइप ऑफ चेंजेस बघायचे आपल्याला. ओके, टाइप ऑफ चेंजेस मध्ये आपण काल काय काय बघितलं होतं? टाइप्स ऑफ चेंजेस टाइप्स ऑफ चेंजेस इकडे बघा टाइप्स ऑफ चेंजेस मध्ये आता बघा आपल्याला स्लो चेंजेस जे आहेत. हां, स्लो चेंज मध्ये आपण काय म्हणतो? टेक अ लॉंगर टाइम टू ऑकर. आता स्लो चेंज जो असतो हळूहळू होणारा जो चेंज आहे, समजा जे थोडंसं हळूहळू चेंज होणार कुठला असतो सांगा बरं मला. प्लांट बरोबर आहे का? हां, छोटंसं रोपटं असतं त्याच्यापासून तयार होणारं जे झाड आहे त्याला हळूहळू म्हणजे वर्ष 2 वर्ष लागतात. बरोबर आहे का? बघ ए छोटं जे रोपटं असतं त्याला त्याच्यापासून झाड होण्यासाठी वर्ष 2 वर्ष लागतात. त्याला आपण काय म्हणतो? स्लो चेंज. ओके, ग्रोथ ऑफ द प्लांट. हां, बरोबर आहे. Growth of the plant and animals, formation of rock, soil, fossil fuel and mountains, soil erosion, rusting of iron. काय म्हटलेलं आहे? रितेश, growth of plants, animals ची growth, रितेश ची growth, formation of rocks, soil, fossil fuels, mountains. क्या? कैमरा नहीं दिख रहा. अभी दिख रहा क्या? अभी दिख रहा? दिख रहा है? दिख रहा क्या? अल्फा तेरे को दिख रहा? ओके, ठीक है. Rock, soil, fossil fuels, mountains, soil erosion. Soil erosion जे होत असतं, rusting of iron. Soil म्हणजे soil ची जी क्वालिटी असते ती खराब होते. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कंटिन्युअसली एक शेतामध्ये पीक घेता का? बरोबर आहे का? मग त्याच्यामध्ये ते काय होतं, तुम्ही ते फर्टिलायझर्स टाकून त्याची क्वालिटी डाऊन होते. हे तुम्हाला कळत नाही, हळूहळू होतं ना, प्रोसेस हळूहळू होते. आता रितेश पुढच्या वर्षीच्या वेळेस थोडासा वाढते, कळतंय का कोणाला? नाही कळत. का कळत नाही? हळूहळू वाढते ना, स्लो चेंज आहे, मग जास्त टाइम लागतो. आता फास्ट चेंज बघा, तुम्ही मध्ये बोलूच नका, तुम्ही मध्ये बोलूच नका, माझा आवाज ओरडा. पुढचं रेडी कर. फास्ट चेंजेस तर रेडी कर. Floods, cooking of food, burning of paper, bursting of crackers, burning of matchsticks. हां, आता फास्ट चेंजेस असतात, टेक्स प्लेस क्विकली म्हणजे फास्ट होते. बरोबर आहे का? मग फ्लड येते. फ्लड किती कमी वेळात येते? बरोबर आहे का? बर्निंग ऑफ फॉसाईल फ्युएल्स. एक इकडे बघा, बर्निंग ऑफ फॉसाईल फ्युएल्स म्हणजे एखाद्या फ्युएल आग लागते, पेट्रोल, डिझेल, रॉकेल. फास्ट फॉसिल फ्युएल म्हणजे हेच पेट्रोल, डिझेल, रॉकेल सारखे. ओके, कुकिंग ऑफ फूड फास्ट होते ना. बरोबर आहे, 2 मिनिटं झाले. पेट्रोलचा टँक लागतो एवढा. हां, बर्निंग ऑफ पेपर, बस्टिंग ऑफ क्रॅकर्स. फॉसिल फ्युएल म्हणजे कोल असतो, कोल. फ्युएल म्हणजे पेट्रोल. बर्निंग ऑफ मॅचस्टिक्स जे असतात, 1 मिनिटात बर्न होऊन जाते. कशाला लागतं? आता नॅचरल गॅसेस कशा असतात? हां, नॅचरल टेक्स प्लेस विदाउट एनी ह्यूमन एफर्ट. नॅचरल गॅसेस जे आहेत, हां, ते जे आहेत ते विदाउट एनी ह्यूमन एफर्ट ते हे होतं. हां, तर चेंज ऑफ सीझन. आता चेंज ऑफ सीझन मध्ये काय होतं? ट्रान्झिशन फ्रॉम डे टू नाईट, विंड करंट्स, ग्रोथ ऑफ फॉरेस्ट, ऑकरन्स ऑफ सी टाइड्स, volcanic eruption, rotation of the earth around the sun, formation of the rain. याच्यामध्ये काय होते? नॅचरल चेंजेस आहेत. हे जेवढे आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितले सगळे कुठले चेंजेस आहेत? नॅचरल चेंजेस आहेत. विंड करंट्स येतात किंवा सायक्लोन येतं. आलं लक्षात? volcanic eruption, rotation of the earth around the sun, formation of the rain. हे जे नॅचरल चेंजेस आहेत. मॅन मेड चेंजेस कुठले? टेक्स प्लेस विथ ह्यूमन एफर्ट. हां,
मॅन मेड चेंजेस. आता जे माणसामुळे होणारे चेंजेस आहेत ते मॅन मेड चेंजेस असतात. बरोबर आहे का नाही? आता कटिंग ऑफ वूड, तुम्ही झाड कापता का नाही, त्याला मॅन मेड चेंजेस असतात. मेकिंग ऑफ पेपर, ग्रोइंग फूड इन फील्ड्स, बर्निंग फ्युएल, मेकिंग डॅम्स. आता डॅम बनवता, बरोबर आहे का? डॅम बनवता, नद्या बनवता, म्हणजे नद्या बनवता, डॅम बनवता, कॅनल्स बनवता, बरोबर आहे का? तुमचं लक्ष आहे का हे बघण्यासाठी? कुकिंग, कन्स्ट्रक्शन, कुकिंग बनवतात का मुली? लेडीज कुकिंग बनवतात का नाही? फूड बनवतात का नाही? कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स अँड बिल्डिंग्स. आलं लक्षात? रिव्हर्सिबल चेंजेस, इकडे बघा, रिव्हर्सिबल चेंजेस मध्ये काय असतं? हा, जे रिव्हर्स चेंज बाय कंडिशन, म्हणजे रिव्हर्स होतं. हा, रिव्हर्स होतात चेंज, म्हणजे बर्फाचं पाणी होतं, पाण्याचं बर्फ तयार होतं, रिव्हर्सिबल चेंज आहे. आलं लक्षात? मेल्टिंग ऑफ आईस, बॉइलिंग ऑफ वॉटर, फ्रीजिंग ऑफ वॉटर, चेंजेस टेकिंग प्लेस इन द वॉटर सायकल, शेपिंग ऑफ मेटल ऑब्जेक्ट अँड कॅन्डल्स. हे जे आहे कॅन्डल वगैरे जे असते ते वितळली तरी पण ते नंतर डबल तयार करतात, त्याला काय म्हणतात? रिव्हर्सिबल चेंज म्हणतात. इरिव्हर्सिबल चेंज कॅन नॉट बी युज्ड बाय चेंजिंग द कंडिशन. ओके, एकदा जर चपाती तयार केली तरी गहू तयार करतात. एकदा भाजी तयार केली, पुन्हा बाहेर शरीराच्या भाजीसारखी दुसरी भाजी तयार करतात. जामून तयार केली, खावा तयार करतात. लक्षात झालं का? सिटिंग मिल्क इनटू द कर्ड. आता दुधाचं दही तयार केल्यावर दह्याचं दूध तयार करायचं, करता का? नाही करत. ओके, जर्मिनेशन ऑफ द सीड, सीडचं एक झाड तयार केलंय, झाडाचं पुन्हा सीड तयार करता का? म्हणजे झाडापासून सीड तयार करतात, त्या झाडाचं सीड तयार करता येईल. बरोबर. म्हणजे ग्रोइंग फ्रॉम द इन्फंट टू द चाइल्ड अँड देन अडल्ट. ब्रेकिंग ऑफ ग्लास, एकदा ग्लास ब्रेक केला त्याला कसं जोडता येईल? बुकना झाला त्याला, चुरा झाला, तर ते जोडता येणार. लक्षात आलं का? देन ब्रेकिंग ऑफ ग्लास, मग ब्रेकडाउन ऑफ द फूड इनटू सॅम्पल सबस्टन्सेस ड्युरिंग द डायजेशन. डिकिंग ऑफ द प्लांट अँड एनिमल रिमेन्स. बघा, आता एखादा प्लांट जर डिके झाला म्हणजे काय? पूर्ण खराब झाला, वाळून जिकडे तिकडे झाला, आणि पुन्हा त्याला तुम्हाला झाड तयार करता येईल का? एखादा प्राणी मेला, सडलाय, पूर्ण घाण वास यायला, त्याला पुन्हा प्राणी तयार करायचं जमल का? नाही. बोल नाही रे बाबा, ग्लास एकदम पूर्ण झाला, कसं तसं ग्लास तयार करशील? कशामध्ये? फॅक्टरीमध्ये. हा, फॅक्टरीमध्ये दुसरं मटेरियल वापरून तयार करतात. प्लास्टिक जे आहे ते आहे रिव्हर्सिबल मध्ये. प्लास्टिक रिव्हर्सिबल मध्ये आहे, ग्लास रिव्हर्सिबल मध्ये नाही. ग्लास नाही. ओके. डिझायरेबल चेंजेस काय आहेत? चेंजेस दॅट आर युजफुल. आलं लक्षात? जे डिझायरेबल आहेत, डिझायरेबल चेंजेस दॅट आर युजफुल. ओके. रायपनिंग ऑफ फ्रुट्स, डिझायरेबल चेंज आहे. आंबा कैरी तोडून आणली तुम्ही आणि त्याचा आंबा तयार होणे डिझायरेबल चेंज आहे ना, बरोबर आहे? आंबा पिकणं, ऑकरन्स ऑफ द डे. डिझायरेबल म्हणजे काय म्हणतात? आंबा जर तोडून आणला तुम्ही आणि जो तो त्याला पाड लागला, पण तो पिवळा होणार, पिकणार, डिझायरेबल आहे, अपेक्षेनुसार चेंज होते. ऑकरन्स ऑफ द डे अँड नाईट. आता आपल्याला अपेक्षित आहे आताच्या नंतर नाईटच होणार आहे, उद्याच्या नंतर रात्रीच्या नंतर पुन्हा डेच होणार आहे, हे अपेक्षित आहे. जर्मिनेशन ऑफ द सीड, फॉर्मेशन ऑफ द कर्ड, बेकिंग ऑफ द केक, बेकिंग ऑफ केक, फॉर्मेशन मॅच्युअर फ्रॉम द काऊ डाउन. काऊ डाउन म्हणजे म्हशीच्या ह्याच्यापासून, काऊ डाउन गौरी अपेक्षित आहे, डिझायरेबल. वाळल्यानंतर गौरी तयारच होणार. टाइप्स ऑफ चेंज मध्ये काय डिझायरेबल चेंजेस आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द चेंज मध्ये बघा, आता अनडिझायरेबल चेंजेस मध्ये चेंजेस दॅट आर नॉट युजफुल अँड मे इवन बी हार्मफुल. जे अनडिझायरेबल चेंज असते ते चेंजेस जे असते आर नॉट युजफुल, मे बी हार्मफुल असतात. ओके. रॉटिंग ऑफ फूड, ड्रास्टिक वेदर, रॉटिंग ऑफ फूड. रॉटिंग म्हणजे काय होत असेल बरं? मला रोटिंगचा एक्झॅक्ट मीनिंग ओके. ड्रास्टिक वेदर चेंजेस लाईक फ्लड्स म्हणजे ड्रास्टिक चेंजेस अनडिझायरेबल असतात. आत्ताच पाऊस नव्हता, आता पाऊस आला, सगळं गाव वाहून गेलं, फ्लड आला, ढगफुटी झाली. आलं लक्षात? अनडिझायरेबल चेंज. अर्थक्वेक पण
अनडिझायरेबल. आता आपल्याला माहित नाही तर नॉर्मल कंडिशन मध्ये शुभ बसलाय, मला पोहायचं उद्या, मला पोहायचं. अर्थक्वेक आला, अर्थक्वेक आला की लगेच का ड्रास्टिक वेदर चेंजेस इन फ्लड्स. अचानक येणारा फ्लड बसतो. हाऊस फ्लड. व्हॉल्कॅनिक इरप्शन, रस्टिंग ऑफ आयर्न आर्टिकल्स. मला कळलं रस्टिंग ऑफ आयर्न आर्टिकल्स म्हणजे आर्टिकल हे बाबा एखादं वस्तू ऑब्जेक्ट. हा बोला. बस हा इकडे बघा. हा ठीक आहे इकडे बघा. यू मस्ट हॅव नोटीस इन टेबल 5.1. आता 5.1 टेबल मध्ये जर तुम्ही नोटीस केला 5.1 मध्ये that some changes have been categorized into the more than one type. Categorized more than one type. For example, the water cycle is both the natural change and the reversible change. आता इकडे बघा. Water cycle is both natural change and reversible change. Similarly, floods and earthquake are fast. Earthquake आणि floods सारखे असतात ते very fast असतात. Natural desirable change आणि irreversible change. आता natural changes जे असतात earthquake आपल्यामुळे नाही. earthquake जास्त ते नॅचरल असतात. म्हणजे निसर्गामध्ये कसं असतं माहिती का आपले शांत राहतो. मला आवाज वाढवा तुझ्या आवाज सांगितलं कळत नाही की तुझ्या आवाज नॅचरल तुला सांगतो मी. अर्थक्वेक जे आहे त्याच्यामुळे त्याचे लेअर जे असतात जमीन जी आहे जमिनीच्या खाली लेयर्स असतात. त्या लेअरच्या खाली रॉक्स असतात मोठे मोठे. ते रॉक्स एकमेकाला धडकले ना एकमेकाला मोठे मोठे रॉक्स असतात ते एकमेकाला धडकले तिथे जमीन अशी वर येते. वर आली की चालू होते अर्थक्वेक गाडा वरची लोक असं काय हे सिस्टम मध्ये जिओग्राफी मध्ये वगैरे असतं. ओके आता इकडे बघा हे रिव्हर्सिबल चेंजेस मध्ये बघा. रिव्हर्सिबल चेंजेस मध्ये काय सांगितले आईस. कुठं आहे आईस. आईस कसं असतं सॉलिड असतं. सॉलिड पासून काय होतं तयार सॉलिड पासून काय होतं वॉटर. मला लक्षात वॉटर वेपर. वॉटर वेपर. ओके आणि इकडे बघा आईस काय होतं. आईस जर मेल्ट झालं तर वॉटर तयार होतं आणि वॉटर जर बॉईल झालं तर वेपर तयार होतं. वॉटर वेपर. आलं लक्षात. वॉटर वेपर जर कूल झालं तर वॉटर तयार होतं. ए मूर्खा इकडे बघ. वॉटर वेपर कूल झाल्यानंतर काय तयार होतं. वॉटर वेपर कूल झाल्यानंतर काय तयार होतं. कशामुळे काय प्रोसेसचं नाव कंडेन्सेशन. पहिले इव्हॅपोरेशन होते इव्हॅपोरेशन पासून कंडेन्सेशन होते. स्टार्टिंग ची प्रोसेस आहे. ठीक आहे. वॉटर पासून बर्फ तयार झाला त्याला काय म्हणतात. वॉटर पासून बर्फ तयार झाला त्याला काय म्हणतात. बर्फ कूलिंग फ्रीजिंग आलं लक्षात. In addition to the changes summarized, there is one more category of change, physical and chemical changes. These types of changes have been discussed in the detail later in the chapter. हे समजून घ्या बरं का. हे महत्त्वाचं आहे. हे जे 5.1 चे जे आहे कशाला फ्रीजिंग म्हणतात. मेल्टिंग कशाला म्हणतात. बॉइलिंग कशाला म्हणतात. इकडे बघा मेल्ट म्हणजे काय. बर्फ जो आहे तो वितळतो मेल्ट होतो पाणी तयार होतं. पाणी बॉईल झालं की वॉटर वेपर तयार होतं. बरोबर आहे का. गॅस गणेश तुला काही प्रॉब्लेम असेल तरच बोल अदरवाईज तू बोलू नकोस. कारण काय होतं माहिती का मध्ये मध्ये बोलल्यानंतर समजत नाही बाबा. आलं लक्षात. जिथं डाऊट आहे तिथे विचार तुम्हाला अदरवाईज तुम्ही माईक ऑफ होतं. कुठे ट्रान्सपिरेशन इव्हॅपोरेशन नंतर ट्रान्सपिरेशन नंतर कंडेन्सेशन प्रिसिपिटेशन. कंडेन्सेशन त्यानंतर प्रिसिपिटेशन
कंडेन्सेशनचं जे काय होतं हां तेच महत्वाचं आहे. इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन, फ्रीजिंग, मेल्टिंग, हे चार महत्वाचे. मेल्टिंग, बॉइलिंग, फ्रीजिंग, कंडेन्सेशन, इव्हॅपोरेशन, ट्रान्सपिरेशन सांगायचं का? ट्रान्सपिरेशन बघावं लागेल आपल्याला. ट्रान्सपिरेशन, आता बघा, ट्रान्सपिरेशन इज द प्रोसेस ऑफ वॉटर मूवमेंट थ्रू द प्रोसेस इन विच द प्लांट्स लूज द वॉटर, त्याला काय म्हणतात? ट्रान्सपिरेशन. म्हणजे प्रोसेस जे आहे ते वॉटर लूज करतो, म्हणजे वाळून जातात ना, त्यातलं वॉटर लूज होते ते वाळून जातात, त्याला ट्रान्सपिरेशन. लक्षात आलं का? शेक युअर प्रोग्रेस, हे तुम्ही करायचं. ओके. आता change can also be classified, page number 90. Change can also be classified as a physical changes. Change depend on the properties of the substance undergoes a change. Okay. Physical and change depending chemical life. Sentence Change can also be classified as physical and chemical changes depending upon the growth of properties of the substance undergoes the change. Before we learn more about the physical and chemical changes, let us first understand what are the physical and chemical properties of the substance. हे जे आहे physical and chemical properties काय substance ते बघायचं. Physical and chemical properties बघा. Physical and chemical properties. Physical and chemical properties are the characteristics of the substances. Okay. Physical and chemical properties are characteristics of the substances that are used to identify them. ते कशासाठी वापरतात? आयडेंटिफाय करण्यासाठी. ओके. Property of the characteristics of the matter that are not associated with the change in its chemical composition. Example of physical properties include the physical state, size, shape, color, density, hardness, electrical conductivity, melting and boiling points. तर काय आपण केलं बघा. Physical and chemical properties are characteristics of the substances. हे जे आहेत characteristics, substanceचे characteristics आहेत. Okay. Characteristics of the substance that are used to identify them. ते कशासाठी used to identify them? A physical property is the characteristics of the matter. Physical identity characteristics of the matter आहे, not associated with the change in its chemical composition. Example, physical properties. आता त्याच्यामध्ये बघा, physical property मध्ये काय इन्क्लूड होतं? Physical state, त्याची साइज, त्याचा शेप, एखादा ऑब्जेक्ट किंवा जे आहे चेंज होणार, त्याचा कलर, डेन्सिटी, हार्डनेस, इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी, मेल्टिंग एंड बॉइलिंग. अमन ध्यान में आया क्या? यहाँ पे अमन अल्फा ध्यान में आया क्या? समझ रहा है क्या? अल्फा तेरे को समझ रहा क्या? ये देखो केमिकल. आता फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय आहे ते सांगितले. केमिकल प्रॉपर्टी मध्ये बघा, अ केमिकल प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स इज अ प्रॉपर्टी दॅट इज ऑब्झर्व्ड ड्यूरिंग द रिएक्शन इन व्हिच केमिकल कंपोजिशन और आयडेंटिटी ऑफ द सबस्टन्स इज चेंज. केमिकल कंपोजिशन चेंज होत असते. केमिकल चेंज मध्ये कसं येईल? दुधाचं दही होते, दुधाचं दूध नासते, केमिकल चेंज. आलं लक्षात? भाजी खराब होती, बुडबुडे येते, फाटते, दुधाचं दही होणे, दूध नासणे, केमिकल चेंज. दूध नासणे. आलं लक्षात? आलं का? मग मला सांगा, combustibility, reactivity, flammability are the few examples of chemical properties. Chemical properties. Chemical properties के chemical change मध्ये काय काही
combustibility, reactivity, flammability are few examples of chemical properties. लक्षात आलं का? हे chemical properties चे एक्झाम्पल आहे. Physical changes, ओके. आता physical changes बघा. A change in which substance undergoes a change in its physical properties without formation of new substance is called as physical change. आता physical change मध्ये बघा dissolving of sugar in water physical change आहे. मग याच्यामध्ये बघा चेंज इन विच सबस्टन्स अंडरगोज चेंज. आता मला सांगा याच्यामध्ये चेंज तर होतंय, तुम्ही पाण्यामध्ये साखर मिसळली की चेंज तर होते, पण त्याचं दुसरं काहीतरी तयार होतंय का? दुसरं काहीतरी तयार होतंय म्हणजे ठीक आहे. एक 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. डोक्यात जायला बोलायला 4 मिनिट झाले, डोक्यात जायला. ओके 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ आता.